बीदर नगर निगम द्वारा शहर के फंक्शन हॉल, कॉलेजेस, कमर्शियल कॉम्प्लेक्स और शॉप्स जिन्होंने नगर निगम का वर्षों से टैक्स का भुगतान नहीं किया है, उन पर बुधवार से सख्ती बरतना शुरू किया गया है। बीदर नगर निगम आयुक्त रम्या रामास्वामी के निर्देश पर रेवेन्यू ऑफिसर शेख चांद पाटिल, रेवेन्यू इंस्पेक्टर संघमेश, राजकुमार नईम सहित अन्य अधिकारियों की एक टीम ने शहर के विभिन्न फंक्शन हॉल, कॉलेजेस, कमर्शियल कॉम्प्लेक्स और शॉप्स पर धावा डालकर टैक्स की जांच आदि करके भुगतान न करने वालों की संपत्ति को सीज किया है। आज नगर निगम की टीम ने कुल 5 स्थानों पर धावा डाला है, जिसमें शहर के एडन गार्डन, अनमोल, राबिया फंक्शन हॉल, वंदे मातरम और GND कॉलेज एंड GND स्कूल शामिल हैं। रेवेन्यू ऑफिसर शेख चांद पाटिल ने KP न्यूज को बताया कि टैक्स भुगतान ही एकमात्र हाल है, नहीं तो संपत्ति को सीज करने के आयुक्त के आदेश होने की बात बताई गई है। नगर निगम द्वारा टैक्स के लिए यह सख्त कार्यवाही लोगों को चौंका दिया है। ऐसे भी लोग हैं जिन्होंने बिना टैक्स के भुगतान किए अपना काम चला रहे हैं। अब क्योंकि बीदर नगर सभा से नगर निगम हो गया है और एक युवा IAS अधिकारी रम्या रामास्वामी आयुक्त नियुक्त की गई हैं और वह नियम अनुसार टैक्स वसूली पर काम कर रही हैं। कैमरामैन पपुराज का कवरेज। ಈಗಾಗಲೇ ತಮಗೆ ತಿಳಿದಿರುವಂತ ನಮ್ಮ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ವತಿಯಿಂದ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ಬರೇ ಫಂಕ್ಷನ್ ಹಾಲ್ಗಳನ್ನು ಆರಿಸಿಕೊಂಡು ಯಾರು ಕರ ಪಾವತಿಸಿಲ್ಲ ಅವರಿಗೇನು ನಾವು ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಈಗಾಗಲೇ 2 ಫಂಕ್ಷನ್ಗಳು, ಒಂದು ಫಂಕ್ಷನ್ ಹಾಲ್ ಸೀಜ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ। ಈಗ ಹೈದರಾಬಾದ್ ರೋಡಿನ ಅನ್ಮೋಲ್ ಫಂಕ್ಷನ್ ಹಾಲ್ಗೆ ಬಂದು ನಾವು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿದಾಗ ಈ ಅನ್ಮೋಲ್ ಫಂಕ್ಷನ್ ಹಾಲು ಹಿಂದಿನ 7-8 ತಿಂಗಳ ಹಿಂದೆಯೇ ಇದು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದೆ। ಚಾಲಿತ ವರ್ಷದ ಕರ ಪಾವತಿ 2,68,619 ರೂಪಾಯಿ ಅವ್ರ ಮಾಲೀಕರು ಚೆಕ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಈ ಚೆಕ್ ಮೂಲಕ ನಾವು ಕರ ಪಾವತಿ ವಸೂಲಿ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಈ ನಿರಂತರವಾಗಿ ಇದೇ ರೀತಿ ಹಳೆಯ ನಗರ ಪ್ರದೇಶ ಹಾಗೂ ಹೊಸ ನಗರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ಫಂಕ್ಷನ್ ಹಾಲ್ಗಳು ಇದ್ದಾವೆ, ಅದನ್ನು ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡಿ ಕರ ವಸೂಲಿ ಮಾಡುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಿರಂತರವಾಗಿ ನಡೀತಾ ಇದೆ। ಮತ್ತು ಈ ಫಂಕ್ಷನ್ ಹಾಲ್ ಉದ್ಯಮಿ ಮಾಲೀಕರು ನಮ್ಮ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಗೆ ಸಹಕರಿಸಬೇಕಾಗಿ ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸುತ್ತೇನೆ। ಧನ್ಯವಾದಗಳು।